an exclusive collection of gold jewelry by PNG. की तो कारखाना उभा होत असताना 5 उद्योग ज्या राष्ट्रीयकृत बँकांनी पतपुरवठा बंद केलेला होता, त्यामध्ये साखर उद्योग होता, स्टील उद्योग होता, सिमेंट उद्योग होता. दुर्दैवाने त्यावेळेला आम्हाला कर्ज पुरवठा होत नव्हता आणि बाबांनी ती व्यथा आदरणीय मुश्रीफ साहेबांना बोलून दाखवली आणि मुश्रीफ साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की आपण त्या कारखान्याला कर्ज पुरवठा करू. आणि त्यावेळेला बाबांनी घोषणा केलेली होती की कारखाना उभारण्यानंतर जो कार्यक्रम झाला त्यावेळेला बाबांनी मुश्रीफ साहेबांना शब्द दिलेला होता की येणाऱ्या पुढच्या निवडणुकीला मी तुमच्या समोर उभा राहणार नाही, म्हणजे तुमच्या विरुद्ध उभा राहणार नाही असा शब्द त्यावेळेला मुश्रीफ साहेबांना दिलेला होता. आणि मग काही नंतर मग मला सुद्धा उभं राहावं म्हणून काही साहेब त्यावेळेला लोक लागली. म्हणजे बाबांनी शब्द दिलाय, तुम्ही कुठं शब्द दिलाय, अशा पद्धतीनं काही लोक सांगायला लागले. परंतु दशरथाचं उदाहरण आपण सगळेजण देतो. दशरथानं कैकेयीला शब्द दिला म्हणून राम वनवासात गेला, तसं काय होणार नाही. निश्चितपणानं मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणानं सक्षमपणानं आपण सगळेजण काम करू. आणि मला खात्री आहे की बाबाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांना मान्य आहे, कार्यकर्त्यांना सुद्धा निश्चितपणानं तो मान्य आहे. इथं आपण सगळ्यांनी समर्थनार्थ भाषणे केली. मला आनंद झाला की गावागावापासून पुण्यापर्यंत हे लोन आलेलं आहे. त्याबद्दल ज्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं त्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद या निमित्तानं देतो. आज हे करत असताना आपल्याला मगाशी भैयाबाबांनी सांगितलं की अनेक योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या चांगल्या योजना आमदार साहेब राबवण्यात आल्या, म्हणजे पहिल्यांदा मुश्रीफ साहेबांच्याकडे ज्यावेळेला ह्याचं खातं होतं, विधी न्याय खातं आलं, त्यावेळेला पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजना ही पहिला कोणाला माहीत सुद्धा नव्हती. परंतु आज त्या संजय गांधीच्या अध्यक्षाला आमदाराच्या बरोबरीनं दर्जा मिळाला. एवढे त्या खात्याला महत्व मुश्रीफ साहेबांच्यामुळे प्राप्त झालं. भैया तसं काय तुम्ही मनावर घेऊ नका की तुम्हाला म्हणजे तेवढं काम करण्याची शक्ती त्या खात्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने श्रावणबाळ म्हणजे आपल्या आई वडिलांचा आदर करण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी अखंड महाराष्ट्रभर योजना राबवल्या. त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये श्रावणबाळ पडलं. आज मी सहज आता मगाशी बसल्या हिशोब करत होतो, 52 आठवडे आपल्या एका वर्षामध्ये येतात आणि 52 आठवड्यामध्ये मुश्रीफ साहेब मी दर आठवड्याला मुश्रीफ साहेबांच्याकडे आता इथं मुंबईला अलीकडच्या काळामध्ये जातोय. आठवड्याला एक 20 पेशंट तर सहज इथं मुश्रीफ साहेबांच्याकडे मोठ्या दुर्धर आजाराचे पेशंट तिथं आलेले असतात. आणि ते पेशंट नुसतं आणायचं नाही तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च करायचा, जेवणा पाण्याचा खर्च करायचा, त्याला सुखरूप धडधाकट करायचा आणि घराकडे पोच करायचा. हे सगळं काम मुश्रीफ साहेब अविरतपणाने करत आहेत. आणि नुसतं मी लई मागचं काय बोलत नाही, फक्त 5 वर्षाचा मुश्रीफ साहेब सहज जाता हिशोब करत होतो तर 5200 लोकांच्यावरती तुम्ही उपचार करता आणि त्यांना सुखरूप तिथं आपल्या मतदारसंघामध्ये पोच करता. हे सामान्य काम नाही माझ्या मित्रांनो. इथं येऊन काहीतरी स्वाभिमानाच्या गोष्ट कोणतरी करून घेतलं म्हणून मला परवा दिवशी कळालं. म्हणजे नुसतं त्या भावनिक करून माणसांना दिशा दाखवली जात नाही. त्या दृष्टीने तुम्ही कार्यक्षम असावं लागतं. 5 वाजल्यापासून रात्री 10-12 वाजेपर्यंत जनसामान्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं एक नेतृत्व आहे. आणि माझ्या बाबांनी जो निर्णय घेतला तो किती योग्य आहे हे तुमच्याकडे बघितल्यानंतर मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल माझ्या वडिलांचं सुद्धा इथं मी मनपूर्वक इथं धन्यवाद या निमित्तानं देतो. मगाशी भैयाबाबा तुम्ही 700 म्हणतात, परंतु आज मुश्रीफ साहेबांच्या कानामध्ये मी विचारलं 751 मंदिरं झालेली आहेत आज कागल तालुक्यामध्ये, कागल आणि गडिंग्लज उत्तूर मतदारसंघामध्ये. पूर्वी काळामध्ये नुसते मुश्रीफ साहेब फक्त कागलपुरतं मर्यादित होते. नंतर गडिंग्लज आजरा मतदारसंघ त्याला जोडला गेला. पूर्वीचा मतदारसंघ आणि आत्ताचा मतदारसंघ नुसतं तुलना तुम्ही करून बघा. दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात आता मी कोणाचे अवमूल्यन करणार नाही आमदार साहेब दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून आल्यानंतर, परंतु कागलमध्ये आल्यानंतर जरा फिलगुड होते की नाही. गाडीचे हादरे बिदरे एकदम ओके, काय लागत नाही, सगळं घरापर्यंत डांबरी आहे. आता तर रानापर्यंत डांबरी चालू केला साहेबांनी. तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना जो अभिप्रेत असणारा विकास आहे, अभिप्रेत असणारा आमदारकीचं जे सगळं जी कामं आहेत ती मुश्रीफ साहेब अगदी 70 वर्षापर्यंत अगदी 60 ते 70 वर्ष तरी सांगायला लागते. कदाचित आमच्यापेक्षा जास्त उत्साह त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याचं काय मुश्रीफ साहेबांना सहज मी विचारलं, माणसं नसलं तर मला अस्वस्थ वाटतं असं साहेब म्हटले. याचं कारणच आहे की तुम्ही समोर बसलेली जनता हे त्यांचं टॉनिक आहे.